स्वप्नील सुपेकर, व्यासपीठाचे समर्पक सुशोभन करणारे श्री महेश रांजणे, आपल्या शाळेतील गॅदरिंगच्या काळातील बिझी शेड्यूलमधून केवळ आमच्या बालचमूचे कौतुक करण्यासाठी आलेले सर्व शाळांचे माननीय मुख्याध्यापक व शिक्षक, मनात सतत रुंजू घालणाऱ्या शाळेच्या भेटीसाठी आणि आमच्या व बालचमूच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व माजी नमशालेय, आपले फोटोग्राफर श्री लोखंडे, आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेला आमचा सुजाण पालकवर्ग, तसेच पडद्याआड राहून प्रत्येक गोष्टीसाठी सदैव तत्परता दाखवणारे आमचे लेखनिक, सेवक व सर्व नमशालेय वृंद, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व सोहळ्याचा मानबिंदू असलेले आमचे सर्व बालगोपाळ, आपल्या लालजवाब अभिनय करणारे आणि शिस्तपालन करणारे आमचा हा बालचमू, या सर्वांचे मी आभार मानते. नकळत विस्मरण झाले जयांचे, स्मरण करोनी त्या सकलांचे, कौतुक करण्या बालचमूचे, आभार मानते मी सकलांचे, आभार मानते मी सकलांचे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आधीच्या जागी आसनस्थ व्हावे. केवढी हुशार मुलं, माझे तर हात टाळ्या वाजून वाजून दुखायलाच लागले. सगळ्या पाहुण्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवणार आहे. या पुण्यभूमीतच शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि स्वराज्याचे तोरणही इथेच बांधले गेले. पण शिवरायांना घडवले ते राजमाता जिजाऊंनी. स्वराज्य निर्माण करायचे स्वप्न जिजाऊंनी पाहिले आणि राज्याभिषेकाच्या त्या महान मंगल क्षणी जिजाऊंच्या डोळ्यासमोर सारा इतिहास उभा राहिला. पाहूयात तर तो शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी जय भवानी, जय शिवाजी. मागे जय भवानी, शिवाजी, हर हर. श्यामला श्रीरंगारे लोचन उघडी जरा. आर प्रसन्न झाला या राजाला शंभूरायरेश्वर. आठवतो का तुला गड्यार सोन्याचा नांगर, आठवतो का तुला गड्यार सोन्याचा नांगर. सोन्याचं मग हंड लाभलं तोरणा किल्ल्यावर. अरे राजा कुठला जो तर आपला महादेव ईश्वर. आर प्रसन्न झाला या राजाला शंभूरायरेश्वर. आठवतो का तुला गड्यार सोन्याचा नांगर, आठवतो का तुला गड्यार सोन्याचा नांगर. मुजरा आऊसाहेब. आऊसाहेब, समदा रायगड आज आनंदानं नाहून निघालाय. जिकडं तिकडं जो तो खुशीनं जमल त्या कामाला आपला हातभार लावतोया. आपलं राज आज सिंहासनावर बसणार, छत्रपती होणार, म्हणून समध्यांचा ऊर कसा अभिमानानं भरून आलाय. समधी तयारी झालीय, आपण चालावं. होय हंबीरराव, आज माझ्या शिवबाला राज्याभिषेक होणार.
एक राजा म्हणून त्याला सार्वभौमत्व प्राप्त होणार. एका आईचं स्वप्न आज परिपूर्ण होणार. मायभूमीला, या स्वराज्याला त्यांचा राजा मिळणार. वय आऊसाहेब, अहो असं किती बी जन्म त्यांच्या पायावर वावून टाकलं तरी बी कमीच पडत्याल. होय, पण हे सारं काही एका दिवसाचं नाही. या उगवतीच्या सूर्यदेवाला सामोरं जाताना त्या पूर्वीची काळरात्र कशी विसरता येईल. अजूनही नजरेसमोर सारं काही जिवंतपणे उभं राहतंय. सुख समृद्धीचा नंदादीप या मायभूमीच्या चरणावर अखंड तेवत होता. पण घात झाला. या सोनेरी सौंदर्याला दृष्ट लागली. निळाभोर निश्चिंत क्षितिजावर काळ्या धुरकट ढगांची दाटी झाली. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या टापांच्या आवाजानं छातीत धडकी भरली. अलाउद्दीन खिलजीच्या रूपानं सैतानी स्वारी दौडत निघाली आणि निर्दयतेलाही लाजवेल अशा निष्ठुर आक्रमणानं मायभूमी बंदिस्त झाली. होय आऊसाहेब, संकटावर संकट येतच होती. त्या अल्लाउद्दीन खिलजीची परंपरा त्याच्या वाली वारसाने पुढे चालूच ठेवली. देव ब्राह्मण, माय बहिणी, तीन दुबळ्यांचं सर्वस्व अन्याय अत्याचारानं गिळलं जाऊ लागलं. मराठी माणसाबरोबर मराठी मनही मरू लागली. संस्कृतीची लखतर वेशीवर टांगली गेली. रयतेला वाली असा कुणी उरलाच नाही. उरला होता तो फक्त आई जगदंबेवरचा विश्वास. तीच सोडविल या बंदिवासातून. याच आशेवर प्रजा जगत होती. उन्मत्त ही सिंहासने निर्दाळण्यास सामर्थ्य दे. उन्मत्त ही सिंहासने निर्दाळण्यास सामर्थ्य दे. अंबिके वरदान दे. अंबिके वरदान दे. तुझ्या कृपेची माळ मी आता कवड्याची घालतो. भक्तीचा अमृत कुंभ तुझ्या चरणाशी सांडतो. अंबेचा आई जगदंबेचा उद उद बोलतो. गोंधळ मांडतो ग अंबे, गोंधळ हा मांडतो. अंबेचा आई जगदंबेचा उद उद बोलतो. गोंधळ मांडतो ग अंबे, गोंधळ हा मांडतो. आशीर्वाद दे आई, तूच ठाई ठाई भवानी, तूच ठाई ठाई. महिमा तुझ्याच कीर्तीचा आहे. महिमा तुझ्याच कीर्तीचा या त्रिखंडात गाजतो. महिमा तुझ्याच कीर्तीचा या त्रिखंडात गाजतो. अंबेचा आई जगदंबेचा उदो उदो बोलतो. गोंधळ मांडतो ग अंबे, गोंधळ हा मांडतो. अंबेचा आई जगदंबेचा उदो उदो बोलतो. गोंधळ मांडतो ग अंबे, गोंधळ हा मांडतो. गोंधळाला यावं, 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 गोंधळाला यावं. आई शिवाई देवीची कृपा फाला आली. शुभ ग्रह, शुभ मुहूर्त, शुभ संकेत, शुभ नक्षत्राच्या क्षणांनी प्रगट झाले. पारतंत्र्याच्या या काळ रातीला जिंकण्यासाठी आपलं शुभराज जन्माला आलं.
सानिध्यात बाल शिवबाचे सवंगड्यांबरोबर पोरखेळ सुरू झाले. भवरा, विटीदांडू, आंधळी कोशिंबीर, लपंडाव. हळूहळू खेळ बदलू लागले. गड किल्ले जिंकणे, शत्रूला हरवणे, मातीच्या ढिगाऱ्यात राज्यस्थापनेच्या खेळांनी रंग भरले. शिवबांचे पुनवडीत आगमन झाले आणि काय योगायोग. कसबे पुनवडीत गणपती सापडला. मंदिर बांधलं गेलं. विनायक ठकारांकडे पूजा अर्चेची व्यवस्था दिली. खवासखानाने ठोकलेली लोखंडी पहार उपसून फेकून दिली आणि बाल शिवबाने पुनवडीत सोन्याचा नांगर फिरवला. सोन्याचा नांगर. या शिवबा या. आऊसाहेब, आज आम्ही 4 गड जिंकले, सर्वांना हरवलं. फारच छान शिवबा. पण हे पोरखेळ झाले. आणखी किती दिवस खेळणार? म्हणजे आम्ही काही समजलो नाही. मातीच्या ढिगाऱ्याचं राज्य बनवणारा, जिंकणारा हा मुलगा आमच्या भविष्याच्या आशा वाढवतोय. खरंच माझा शिवबा शत्रूवर विजय मिळवेल? स्वतःचं राज्य निर्माण करेल? होय आऊसाहेब, आजची ही फुलपाखरं उद्या नक्कीच गरुड भरारी घेतील. नुसती गरुड भरारी नकोय शिवबा. आता गरुड ध्वज फडकताना पाहायचंय. म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय? सोन्याचा नांगर फिरवून इथला इतिहास का बदलणार आहे शिवबा? सुलतानी फौजांच्या धुमाकुळीत बर्बाद झालेला इथला मुलूक तसाच आहे. आम्हाला आपल्या मनातलं समजत नाहीये का? आपल्या डोळ्यातूनच कळतंय की आपण अजून गुलामगिरीतच आहोत. मग का आहोत शिवबा आपण गुलाम? नाही, नाही पाहावत आता. हे सारं बदललं पाहिजे. आता पोरखेळ बंद. कर्तृत्वाच्या लढाईसाठी आवश्यक त्या खेळांचं शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. मुजरा आऊसाहेब, आपल्या इच्छेनुसार आम्ही युद्ध कौशल्य शिक्षण पूर्ण केलं. एवढंच नाही तर 12 मावळ प्रांतातील एकेका जिवलग सवंगड्यांची फौजच तयार झाली. आपल्या कुशाग्र चौकस बुद्धीने ध्येयाच्या दिशेने पाऊल उचलावे. आऊसाहेब, आपलं स्वप्न हेच आमचं ध्येय. पारतंत्र्याचं हे जोखड झुगारून स्वराज्याचं स्वप्न बघा शिवबा. हिंदवी स्वराज्य, श्रींचं राज्य. माझ्या सवंगड्यांनो, स्वराज्याची स्वप्न कृतीत उतरवण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी आपला एक तरी किल्ला असावा आणि असा भक्कम तटबंदीचा गड म्हणजे कानत खोऱ्याशिवाय दुसरा नाही. चला तर मग. हिंदवी स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. एक एक गड ताब्यात येत होता. शिवबाच्या पराक्रमाचा दरारा असा दिवसेंदिवस वाढतच होता. तसा तो विजापूर दरबारी पोहोचला आणि पुन्हा एकदा संकट चालून आलं. अफजल खान, धिप्पाड, अकराळ विक्राळ आसुरी देह, विध्वंसाचा महामेरू चालून आला.
गावच्या गाव बुडवली, तीर्थक्षेत्र उडवली, पंढरीचा पांडुरंग भग्न झाला, पाठोपाठ तुळजापूर मूर्तीची विटंबना, देव पाण्यात ठेवलं गेलं आणि खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलेत आला, खान दौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. बरं का, शिवा महाला नावाचा डोंबारी होता. अहो म्हणतात ना होता शिवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहिरी. जिरहा जिरन जी जी जी, जिरहा जिरन जी जी जी, जिरहा जिरन जी 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 जी. पण आपला राजा पण काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर पाहत त्याची न्यादी, राजा थोर पाहत त्याची न्यादी, चालची त्याची सावध भारी. जिरहा जिरन जी जी जी, जिरहा जिरन जी जी जी, जिरहा जिरन जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये बिस्वट केला, पोटामध्ये बिस्वट केला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला, टळा गेला खानाचा कोटा. भाई रे आलाजी जी, भाई रे आलाजी जी, भाई रे आलाजी जी. हर हर प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, बाप सारे गेले. पावने केला कृष्णेचा घाट, पावने केला कृष्णेचा घाट, पावने केला कृष्णेचा घाट. आणि लावली गुलामीची हो वाट, लावली गुलामीची हो वाट, लावली गुलामीची हो वाट. मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला थाट जी 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 जी. आऊसाहेब, माग वळून पाहताना या इतिहासाच्या काळोखाला जिंकताना निखळलेल्या ताऱ्यांच्या आठवणीनं उर्द आटून येतो. सारं काही स्वराज्यासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी राजांनी स्वराज्य निर्माण केलंय. पण एवढं समज होऊन बी आपल्या राजांना राज पण नाही. मुजरा आऊसाहेब समधी तयारी झाली. काशीहून निघालेले आचार्य गागाभट्ट लवकरच रायगडावर दाखल होतील आणि त्यांच्या बी स्वागताची सर्व तयारी पंतांनी जातीने लक्ष घालून करून घेतली. आऊसाहेब,
काशी विश्वेश्वराचा वेदांत सूर्य, साक्षात गागा भट्ट भेटीस येणं म्हणजे ज्ञानभास्कर आणि शिवशक्तीची भेटी. यावे यावे आचार्य. आचार्य, आपणासारख्या पुण्यपुरुषाचे चरणकमल या भूमीला लागले हे आमचे भाग्यच. राजे, आपल्या दर्शनानं मन समाधानी झालं. आपल्या नम्र न्यायी वर्तणुकीनं आम्ही अगदी भारावून गेलो. शून्यातून विश्व निर्माण केलं राजे. प्रजेच्या सर्वस्पर्शी राजाचे अष्टपैलू गुण सार काही तुमच्यात पाहावयास मिळालं राजे. आपण संस्कृतीची जपणूकही केलीत. स्वराज्य, धर्मराज्य, शिवराज्य निर्माण केलं. हे निर्माण करणारे आम्ही कोण? आम्ही फक्त निमित्त मात्र. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हा आपल्या उदात्त मनाचा मोठेपणा. पण राजे, एका गोष्टीची मात्र पूर्तता नाही केलीत. अशी कोणती गोष्ट की ज्याची आमच्याकडून दखल घेतली गेली नाही? आपण पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवलं, राजे झालात. पण या राजाला सिंहासन नाही, छत्र नाही. आपल्या युगप्रवर्तक कार्याचं महत्व जगास कसं पटणार? आपल्या कर्तृत्वाचं सार्वभौमत्व सिद्ध होण्याला राजाला छत्र सिंहासनाशिवाय पूर्णत्व नाही. त्यासाठी राज्याभिषेक हा झालाच पाहिजे. जशी आपली आज्ञा आचार्य. महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजगडाधीश्वर, महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की, 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 राजा शिवछत्रपती की. रायगडाचे भाग्य उजळले, आज शिवाजी राजे झाले, आज शिवाजी राजे झाले, सैनिक उघडी घुमू लागले, आज शिवाजी राजे झाले.
राखण पीक आलं स्वराज्यात राजा घ्यार घ्या भरून आता सोन्याच्या नागरी वल्लरी वल्लरी वलगडी दादा वल्लरी 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 वलगडी दादा वल्लरी वल्लरी वलगडी दादा वल्लरी 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 वलगडी दादा वल्लरी वल्लवरे 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 स्वराज्याची नाव आता वल्लवरे स्वराज्याची नाव आता चालवरे स्वराज्याची नाव आता वल्लवरे स्वराज्याची नाव आता चालवरे वल्लवरे 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 आनंदाची इंद्रायणी जिजाऊच्या डोळ्यातून स्वप्न साकार ग झाले रामराज पुन्हा हे आले केला आरंभ नव्या युगाला आला ग अजी सोनियाचा दिस आला ग अजी अमृताचा दिस आला ग तोफेन केली गर्जना तोफेन केली गर्जना तोफेन केली गर्जना सिंह गर्जना तुतारी देते ललकारी तुतारी देते ललकारी जाहला जागा सह्याद्री जाहला जागा सह्याद्री जागली दुनिया ही सारी रजी जागली दुनिया ही सारी रजी अदरवून यवनी तख्त सळसळे मराठी रक्त अदरवून यवनी तख्त सळसळे मराठी रक्त अन परदास्याच्या शृंखलेतून धरणी केली मुक्त परदास्याच्या शृंखलेतून धरणी केली मुक्त पेटून उठे मावळा पेटून उठे मावळा पेटून उठे मावळा मर्द मावळा होऊनी आता बेहोश होऊनी आता बेहोश निनादे एकच जय घोष निनादे एकच जय घोष हर हर महादेव हा जोश जी हर हर महादेव हा जोश जी राजा शिवछत्रपती की 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 हॅलो आता मिरवणूक होणार आहे कृपया पालकांनी आहे त्या ठिकाणीच थांबावं म्हणजे मिरवणूक बघता येईल मुलांना सांगितलेल्या सूचनेप्रमाणे मुले उभं राहणार आहेत शिक्षकांनी थोडेसे आणि स्वयंसेवकांनी थोडं लक्ष द्या पालकांनी कृपया आहे तिथेच थांबा अजिबात हलू नका
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे. आहेत तिथेच थांबावं कृपया. मुलं लहान आहेत, मिरवणुकीसाठी घोडा पण आहे, त्यामुळे कृपया आपण सहकार्य करा. रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावू. जय जय होई.